महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महिला वकिलास बेदम मारहाण, कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? महिला वकिलास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण, कायदा पोलीस न्यायव्यवस्था गेली कुठे? 8 ते 10 सशस्त्र टोळक्याने महिला वकिलास लाट्या पाईपने केली जबर मारहाण। गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा व जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या कृत्यामुळे सतत चर्चेत असून अशातच अंबेजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब अशी की सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंचांनी तिच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काट्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेली। यात पाईपच्या माराने अंग काळेनिळे पडल्याची माहिती समोर आली आहे। किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान सदरील घटनेतील पीडित महिलेने ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पीकर आणि पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयाने तक्रार दिल्या होत्या व त्यानंतर या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली। मारहाणीनंतर ही महिला बेशुद्ध देखील पडली होती। यानंतर तिला उपचारासाठी घरी पाठवल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे। या मारहाणीनंतरचे फोटो देखील आता समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिल्यानंतर अंबेजोगाई तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंचांनी त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि JCBच्या पाईपच्या जबर मारहाण केली असून यात सदर महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून एका रात्रीतच उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले आहे। सदर सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणे कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अंबेजोगाई, बीड। भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले। आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत। पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये, यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा। मारहाण केली कोण होते लोक? मला 10 लोक मिळून आलेले होते, त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले। त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या। तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं, कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये। एक महिला, मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केलाय। एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे, नेमकं मी काय आहे काय म्हणून ह्यांनी मला मारले। इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला। हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की ही पूर्ण पाठ आहे, हे हात बघा माझे, हे बघा, आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाण आहे। तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये। एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।